श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले केस हे सर्वांचं अतिशय आवडतं असं एक आपल्या शरीराचा एक भाग असतो आणि म्हणूनच तर म्हटलं जातं की गुड हेअर स्पीक लाऊडली दॅन वर्ड्स असंच म्हटलं जातं. म्हणून आपल्या केसांच्यावरती सातत्यानं प्रत्येकजण आपलं प्रेम करत असतो आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाब्या मॅडम यांना. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. ऐकताय ना? ऐकलंच पाहिजे, कारण हे तर आपल्या हक्काचं चॅनेल आहे. 90.8 FM रेडिओ कम्युनिटी सेंटर, आपल्या कृषी विद्यापीठाचं फुले संस्कारदायिनी. श्रोते हो, खऱ्या अर्थानं डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाब्या मॅडम ह्या MD गोल्ड मेडलिस्ट PhD म्हणून त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या राहुरी शहरामध्ये श्री आयुर्वेद पंचकर्म सेंटर मल्हारवाडी रोड राहुरी या ठिकाणी त्यांचं क्लिनिक अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहेत की त्या गेल्या 25 वर्षापासून या आयुर्वेद या क्षेत्रामध्ये अतिशय छान पद्धतीचे प्रॅक्टिस करत आहेत. आपल्या रुग्णांना, आपल्या सर्व पेशंटना अतिशय छान पद्धतीच्या सेवा देत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की केसांच्या समस्या याविषयी जाणून घेणार आहोत. लहान मुले असतील, महिला असतील, तरुण मुलं असतील, या सर्वांच्यासाठी प्रत्येकांच्या आपल्या अगदी कळीचा आणि जिव्हाळ्याचा विषय हा केसांचा असतो. म्हणूनच आपल्याला माहिती असतं की जेव्हा आपले प्रिय व्यक्तिमत्व आपल्याला सोडून जातात त्यावेळेला आपल्या केसांचं दान करतो आणि आपल्या तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर आपण भगवान बालाजींच्या सुद्धा समोर आपल्या केसांचं आपण दान करत असतो. त्या ठिकाणी इतकं आपल्या केसांवरती प्रत्येकाचं प्रेम असतं, जीव असतो. म्हणूनच तर महिला असतील, लहान मुलं असतील किंवा तरुण असतील, सातत्यानं आरशांच्या समोर रेंगाळत आपण उभे राहिलेला असतो. अनेक वेळा केसांवरून हात फिरवताना सुद्धा केसाच्या स्टाईलवरनं सुद्धा आपल्याला ओळखलं जातं. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं मॅडम आज आपल्याला विचारायला निश्चित मला आनंद वाटेल की केसांच्या समस्या बऱ्याच लोकांना सतावत असतात, त्यांचं सौंदर्य हरवत असतं, त्यांचं हास्य हरवत असतं आणि नेमकंच काय प्रॉब्लेम असतील किंवा काय समस्या असतील, या केसांच्या समस्या निर्माण होण्याची काय कारणं असतील मॅडम, काय सांगता येईल? नमस्कार. केसांमध्ये वरचेवर कोंडा होणे, केस गळणे, निस्तेज दिसणे, अकाली केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे, केस कोरडे किंवा राठ दिसणे, काही ठिकाणी अजिबात केस नाही येणे किंवा काही ठिकाणी टक्कल पडणे, या प्रकारच्या अनेकविध लक्षणांनी त्रस्त अनेक रुग्ण रोजच्या रोज मला ओपीडीत दिसतात. त्याच्यामुळे आज हा विषय मी निवडला की आपण ह्या विषयावर आज बोलूयात. खरं तर मस्तक हा आपल्या शरीराचा कळस आहे आणि त्याला सुशोभित करतात ते आपले सुंदर केस. सुंदर, तजेलदार, लांब, चमकणारे काळेभोर केस हे प्रत्येक व्यक्तीला हवेसे वाटतात. इतकेच नव्हे तर ह्या अशा गुणांमुळेच अनेक कवी आणि गीतकारांनी अनेक अजरामर गाणीसुद्धा लिहिली. मला खात्री आहे ऐकणारा आत्ता प्रत्येक श्रोता स्वतःच्या केसांमध्ये हात घालून त्याचं आवडतं एखादं केसाचं गाणं हळूहळूपणे गुणगुणायला लागला असेल. आपल्या जगाच्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपला लाडका MS धोनी ह्याच्या केसांना सुद्धा जनरल परवेज मुशर्रफ साहेबांना त्याच्या केसांची भुरळ पडली आणि त्याला सांगितलं होतं की तुझे लांब केस खूप चांगले दिसतात. म्हणून असो, हे स्वप्नवत असणारे आपले केस आपल्याला का सोडतात याची प्रमुख कारणे आज आपण विचार करूयात. लोणची, पापड, ठेचा, गरम मसाले, मांसाहार, अंडी यांचा अतिवापर, आहारात तेला तुपाचा वापर नसणे, साबण, शॅम्पू यांचा अतिवापर, घाम न येणे किंवा अत्यधिक प्रमाणात घाम येणे, शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणे, प्रिझर्व्ड फूड म्हणजे जंक फूड, हवाबंद, बाटलीबंद अन्न पाण्याचा जास्त वापर, पचनविकार, हार्मोन्समधील विकृती, अतिउष्णता, औषधांचा सतत आणि अधिक वापर, केमोथेरपी, उष्णता आणि प्रदूषणाच्या काळात सातत्याने वास्तव्य करणे आणि मिठाचं अतिप्रमाणात सेवन करणं, ह्या कारणांनी आपले केस आपल्याला सोडायला लागतात किंवा केसांमध्ये अनेक प्रकारच्या विकृती दिसतात. शास्त्रात असं सांगितलेलं आहे की लवणः सो अतियुक्तो अस्र पवन खलती पलती वलीच, म्हणजे मिठाचा जर अतिप्रमाणात आपण वापर केला तर रक्ताचे आणि वाताचे विकार होतात, केस गळतात, केस अकाली पांढरे होतात आणि वयाच्या पूर्वी वृद्धत्व येण्यापूर्वी सुरकुत्या पडायला लागतात. आणि आज सगळ्या ज्या काही प्रिझर्वेटिव्ह जे म्हणून आपण खातो,
बिस्किटापासून ते पिझ्झा बर्गरपर्यंत जे काही हवाबंद असतं, प्रिझर्व्ड फूड असतं, त्या सगळ्यांमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. सध्या तरुण वयांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा हा आजार लवकर दिसायला लागला आहे. अगदीच आज जर आपले बरेच कॉलेजचे किंवा महाविद्यालयाचे विद्यार्थी जर बघितलं तर मॅडम बऱ्याच वेळा हॉस्टेलवरती राहावं लागतं, हॉस्टेलचं पाणी असतं आणि त्यामध्ये आंघोळ करावी लागते, तशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं. याचासुद्धा आपल्या केसांच्यावरती काय परिणाम होतो का? जसं अन्नातून जसं मीठ जातं तसं बाहेरील ते जे जर बोरिंगचं पाणी असेल तर क्षारयुक्त पाण्याने नेहमी आंघोळ केल्यामुळे त्या क्षाराचा परिणाम आपल्या केसांवरती होतो आणि केस गळतात म्हणून जेवढी जी जाहिरातबाजी आपण पाहिली जाते, जेवढ्या तेलांचे आणि शॅम्पूंचे प्रकार पाहतो आणि मग प्रत्येक प्रकारचा वापरून बघण्याचा हट्टहास, याच्यामुळे तरुण वयांमध्ये जास्त प्रमाणात केस गळती दिसते. बरं, अशा पद्धतीचे सुद्धा हे होत असतात. हो. मग प्रत्येकाच्याच आज जिव्हाळ्याचा विषय म्हटला तर केस असतो आणि नेमका आज आपला विषय आहे केसांच्या समस्या या संदर्भात करत असतो. अगदी त्याच्या मुळाशी जाऊन, केसांच्या मुळाशी जाऊन जर आपण विचार करायचा असेल तर शरीरामध्ये केसांची जी अभिव्यक्ती होते किंवा हे केस तयार होतात, इथंपासूनच आपल्याला जाणून घ्यायला आमच्या श्रोत्यांना नक्की आवडेल. मॅडम, काय सांगता येईल? आज महत्त्वाचा तोच विषय आहे की केस कसे तयार होतात किंवा शरीरामध्ये केसांचा काय रोल आहे की त्यांची अभिव्यक्ती कशी होते, तो विषय आज आपण घेऊयात. आयुर्वेदशास्त्र असं म्हणतं की केस हे पितृजानी, म्हणजेच केश, श्मश्रू, नख, लोम, दंत, अस्थि, शिरा, स्नायू, धमन्य हा शुक्र, चेती. ज्याप्रमाणे मातेकडून आपल्याला मृदुता येते, हृदय, मांस, मेद हे जे मऊ अवयव असतात, यकृत, प्लीहा, हे सगळे आपल्याला मातेकडून येतात. तसं पित्याकडून आपल्याला जे टणकपणा येतो, खंबीरपणा येतो, आत्मविश्वास येतो, चार चौघांमध्ये बोलण्याची ताकद येते. त्याचप्रमाणे शरीरावयवांमध्ये दाढीचे केस, डोक्याचे केस, नख, सगळे रोमकूप, दात, अस्थि, शिरा आणि स्नायू आणि त्यानंतर योग्य वयात येणारे शुक्र, हे सगळे अवयव हे आपल्याला पित्याकडून येत असतात. ह्या केसांची अभिव्यक्ती गर्भशरीरापासून सुरू होते. जेव्हा अस्थिधातूचे पचन सुरू होते, म्हणजेच गर्भ हा गर्भिणीच्या 6व्या महिन्यात जेव्हा असतो, तेव्हा बल आणि वर्ण याच्याबरोबर केस तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजेच रोम, केस आणि नख यांची अभिव्यक्ती बलवर्धक, कांतिकारक आणि अष्टपौष्टिकर आहार विहार ह्याच्या जर व्यवस्थित गर्भिणीने सेवन केला तर जन्मापासूनच येणारे केस आपण पाहतो, खूप जणांना जावळ खूप चांगलं असतं. तर त्यावेळेस तो गर्भिणीने जो योग्य आहार विहार सेवन केलेला असेल किंवा गर्भाची जी मासानुमासिक जी औषधं असतात त्यांची जर योग्य प्रकारे सेवन केलं तर जन्मापासूनच काही लोकांना केस अतिशय चांगले असतात. अशा पद्धतीने ह्या केसांची अभिव्यक्ती किंवा केस तयार होताना आपल्याला काश्यप संहिता असं म्हणते की पुरुषांमध्ये 2 लाख तर स्त्रियांमध्ये 1.5 लाखापर्यंत रोमकूप असतात. स्निग्ध लोहिता निर्मला निर्व्रणा च केशभूमी प्रशस्यते. केस ज्या ठिकाणी उगवतात ती जागा स्निग्ध असावी, आरक्त वर्णाची असावी, मल आणि व्रण विरहित असावी. केस सगळ्यांना खूप आवडतात, पण कसे आवडतात सांगू? एक जहा मृदुवो अल्पा स्निग्ध सुबद्ध मूल कृष्ण केश प्रशस्यते. म्हणजेच केस सुट्टे एकटे असावेत, मृदू असावेत, अल्पस्निग्ध आणि घट्ट मूळ असलेले असावेत. डोक्यात कंगवा घातला, विंचरला आणि केस तुटले तर मग ते मनाला हळहळतं. दिवसभरात 50 ते 100 केसांपर्यंत केस गळले तर ती प्रकृती समजली जाते, पण त्यापेक्षा जर जास्त गळत असतील तर मग त्याकडे लक्ष द्यायला हवं. आयुर्वेद हा अस्थि धातूचा मल या स्वरूपात केस आणि नख यांना समजतो आणि मग जेव्हा जेव्हा अस्थिचा क्षय व्हायला लागतो, ऑस्टिओपोरोजेनेसिस सारख्या व्याधी होतात किंवा ज्यामध्ये हाडांची झीज होते, त्या सगळ्या रुग्णांमध्ये केसांच्या आणि दातांच्या विकृती नक्की दिसतात. आयुर्वेदशास्त्र त्याबरोबर क्षीरदधी न्याय मानतो. म्हणजेच जसं दुधापासून दही होतं, दह्यापासून आपण घुसळलं की लोणी ताक निर्माण होतं, त्या लोण्यापासून तूप होतं, तसं रसापासून रक्त, मांस, मग मेद, मग त्यानंतर टणक असा हा अस्थिधातू तयार होतो. आपल्या मेंदूचे जे सगळे अवयव, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांना सगळ्यांना आवरण करणारी निसर्गतः एक कवटी अगदी टणक स्वरूपात आपल्याला देवाने दिलेली आहे आणि त्या कवटीतून केसांची मुळं बाहेर येतात आणि आपल्याला केस येतात. तर ती रोमकूप अगदी बलवान असतात, केसांची मुळं घट्ट असतात. जर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं, योग्य आहार विहार घेतला, वेळेत योग्य चिकित्सा घेतली तर आपलं हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं की आपल्याला चांगले घनदाट केस असतील.
अशा पद्धतीने सुद्धा केसांच्या संदर्भात येतं. कारण आज जर केस बघितलं तर एखाद्या घरामध्ये जेवणामध्ये केस आलेला कोणाला आवडत नाही, पण घरामध्ये पडणारे केस पाहिले की लगेच म्हणतात की केसांची गळती सुरू झालेली आहे. महिलांचं असतील, लहान मुलांचं असतील किंवा तरुण लोकांचे सुद्धा केस त्या ठिकाणी पडताना आपण जाणवतं, दिसतं. हे कशामुळं असतं? एकतर सकाळचा आहार विहार नाही म्हणून, आणि दुसरं तरुण वयामध्ये जे मला प्रामुख्याने जे आढळलेलं कारण, की मी जेव्हा ओपीडीत नेहमी पाहते, तर स्वेद म्हणजेच घाम येणं हे केसांचं खूप महत्त्वाचं कारण आहे. की जर घाम चांगला येत असेल तर आपले सगळे रोमकूप मोकळे होतात आणि तिथून केस पुन्हा बाहेर येऊ शकतात. पण जर स्वेदे रोमच्युतिः स्तब्ध रोमतः स्फुटनं त्वचः, घाम जर कमी झाला असेल, घाम येत नसेल तर केस गळतात. नेहमी जे AC, फॅन किंवा आल्हाददायक वातावरणात राहतात अशा रुग्णांमध्ये केसगळती उलट जास्त दिसते. आणि आत्ताचा तरुण वर्ग थोडासा व्यायामाचा अभाव आहे. त्यांची शिक्षण पद्धती असेल, हातातला मोबाईल असेल, हातात असणारा TV चा रिमोट असेल, पण किमान कवायतीचे व्यायाम किंवा 12 सूर्यनमस्कार एवढे आजच्या तरुण पिढीने करणं खूप गरजेचं आहे. त्याने त्यांच्या शरीराचा तर व्यायाम होईलच, पण केसांची गळती पण थांबेल. अगदीच खऱ्या अर्थानं श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाबिया मॅडम यांना ऐकत आहात. आणि आज आपला विषय सुरू आहे केसांच्या समस्या, आणि प्रत्येकांच्या सौंदर्याचं रहस्य हे केस असतात. आणि त्या पद्धतीनं आज समाज माध्यमांच्या मागे लागणाऱ्या सर्व तरुणांच्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे की आपल्याला घाम येईपर्यंत आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमचं शरीर तर सुदृढ राहील, पण ते केसांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहील. निश्चितच मॅडम आपल्याला सांगत आहेत. आणि त्या दृष्टीनं सुद्धा मॅडम ह्या श्री आयुर्वेद पंचकर्म सेंटर, मल्हारवाडी रोड, राहुरी या ठिकाणी त्यांचं क्लिनिक आहे. आपल्याला केसांच्या विषयी, केसांच्या समस्यांच्या विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर निश्चित आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता, त्यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. त्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9404734010. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो, 940 473 4010. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपल्या समस्यांचं निराकरण करून घ्यायचं आहे. मॅडम, आपण ह्या केसांच्या विषयी सांगत असताना केसांचे कोणकोणते नेमके विकार होतात? कधी कधी केसांमध्ये कोंडा होतो, कधी केस पांढरे होतात, अकाली वृद्धत्व आल्यासारखं आपल्याला असं जाणवतं. तर हे नेमके काय विकार आहेत, अजून कोणते सांगता येईल? केसांमध्ये जे प्रामुख्याने जे वेगवेगळे लक्षणं किंवा विकार आढळतात त्याच्यामध्ये सगळ्यात असतं पहिलं ते अरुंशिका, म्हणजे फोड येतात. केसांच्या रोमकुपाच्या ठिकाणी जर घाम चांगला व्यवस्थित आला नाही तर त्या ठिकाणी बारीक बारीक पोळ्या येतात आणि त्यासारख्या त्यांना खाज येत राहते किंवा आग होते. आणि सतत त्या हात आपला केसांमध्ये असतो की ते खाजवल्याशिवाय बरं वाटत नाही. दुसरं असतं ते विद्रदी. जर ह्याच पोळ्या मोठ्या झाल्या किंवा ह्याच्यामध्ये पित्ताची आणि रक्ताची दृष्टी असेल तर त्या ठिकाणी बारीक बारीक गळू निर्माण होतात आणि त्यातनं जेव्हा रक्त येतं ते रक्त येईपर्यंत खाजवलं की मग बरं वाटतं. तिसरं आणि नेहमी आढळणारं ते दारुणक, म्हणजेच कोंडा होणं. केस धुतल्यानंतर स्वच्छ पुसले नाहीत, शॅम्पू लावला किंवा तेल लावला आणि त्यानंतर त्याच्यावरती धूळ बसली, केस व्यवस्थित धुतले गेले नाहीत तर त्यामध्ये त्याच्यात कोंडा तयार होतो. त्यानंतर इंद्रलुप्त, म्हणजे चाई किंवा टक्कल पडणे. एकतर पूर्ण केसांमध्ये टक्कल पडणे किंवा केसांच्या मध्ये काही काही टक्कलचे पॅचेस तयार होणं, किंवा पुरुषांमध्ये जे आढळतं ते प्रामुख्याने M प्रकारचं टक्कल, की मध्ये केस असतात आणि केसांच्या दोन्ही बाजूंना टक्कल पडतं. त्यानंतर खलित, म्हणजे केस जास्त प्रमाणात गळणे. जसं मी सांगितलं की 50-100च्या वरती जर केस रोजचे गळायला लागले तर मग हळूहळू केस पातळ व्हायला लागतात आणि रोमकूप बंद व्हायला लागतात. अकाली केस पांढरे होणे हे एक महत्त्वाचं लक्षण सध्या दिसायला लागलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी माझे केस खूप घनदाट होते पण आता पातळ व्हायला लागले किंवा ते वृक्ष निस्तेज दिसायला लागले. ही महत्त्वाची लक्षणं किंवा महत्त्वाच्या वेगवेगळ्या केसांच्या समस्या रोज अनुभवायला मिळतात. आणि याचबरोबर मॅडम, काही लोकांचा समज असतो की केसांना तेल कधी लावलं पाहिजे, दिवसा तेल लावणं किंवा उन्हामध्ये जात असताना, असं काय आहे? केसांना रोज तेल लावायचं असं ग्रंथ सांगतात. शिरोभ्यंग, कर्णपुरण, नस्य आणि पादाभ्यंग हे रोज न चुकता केलं गेलं पाहिजे. आपण एक म्हण नेहमी ऐकतो की तो समोर मला दिसला की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. अगदी. मग ही तळपायाची आग मस्तकात जाते म्हणजेच डोक्याची एक शीर तळपायापर्यंत रक्त पोहोचवणारी असते किंवा तिथपर्यंत त्याचे सेन्सेशन देणारी असते. आणि म्हणून पायाला जर तेल लावलं किंवा मेहंदी लावली, मेहंदी पावडरची मेहंदी ती जर लावली तर डोक्याची आग कमी होते किंवा केसांचं आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलं जातं. म्हणून रोज किमान एक
ओंजळभर तेल किंवा नसेल जमेत तर 4 थेंब का होईना तेल हे टाळूवरती जिरवलंच गेलं पाहिजे. आणि मग केसांना तेल तुम्ही आंघोळीच्या 2-3 तास आधी लावा आणि मग 2-3 तासानंतर आंघोळ करा. अगदी अगदी आणि नसेल जमत तर रात्री झोपताना लावा, रात्रभर जिरू द्या. अगदी निश्चितपणे श्रोत्या हो, आपण मॅडमनी जो सल्ला आपल्याला सांगितला आहे त्याचा निश्चितपणे जरूर आपण विचार करायचा आहे. मॅडम आपल्याला सांगत होते की केसांची विकार जसे की केस गळणे, कोंडा होणे, आखाले केस पांढरे होणे आणि केसात साई पडणे अशा पद्धतीचे जे विकार आहेत त्याच्याबद्दल सांगत होते. मॅडम यावर मग आता नेमका कोणता उपचार आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे? उपचारांच्या आधी मी हा व्याधी कसा होतो हे आधी मी सांगते आणि मग उपचार कसे ते सांगते. रोमकुंभातील जेव्हा पित्त वायू बरोबर मिश्र होतं तेव्हा केस गळायला लागतात. आणि ह्या पित्त आणि वाताला जर कफ आणि रक्ताचा जर संयोग भेटला किंवा त्यांच्यामध्ये पण दृष्टी झाली तर मग मात्र ते रोमकूप बंद करतात. जिथून केस बाहेर यायचे ते बंद होतं आणि नवीन केस यायचे, नवीन केस जे मुळातून बाहेर पडणार आहेत ते येणं बंद होतं. आणि मग ह्यालाच आपण चाई किंवा टक्कल पडला असं म्हणतो. ह्या लक्षणांबरोबर बाह्य जी लक्षणं आहेत की शोक, श्रम आणि क्रोध हे जर जास्त प्रमाणात राहिलं तरीही केस गळतात. खूप दिवसांचा हाडीताप शरीरामध्ये असेल, शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असेल तर त्याने सुद्धा केस गळती हे महत्त्वाचं लक्षण आपल्याला दिसतं. आता आपण ह्याच्या उपचारांकडे वळूयात. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे की चांगला आहार विहार हे आपल्या शरीराला बल आणि आरोग्य देत असतं. निश्चित. त्याच्यामुळे मी असं मानते की म्हणजे आम्हाला जे शिकवलं किंवा जे मी अभ्यास केला त्यातनं असं मानते की आपल्या हृदयापासून खालचे जे सगळे अवयव आहेत तिकडे सगळीकडे गुरुत्वाकर्षण शक्तीने रस, रक्त, आहार रस चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. पण हृदयाच्या वरच्या गळ्यापासूनचे जे सर्व जे अवयव आहेत जिथे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, बुद्धिस्मृतीचं धारण करणारा आपला मेंदू आहे, हे सगळं वरच्या भागात आहे. आणि आपण व्यवहारात नेहमी पाहतो आपल्याला जर वरच्या मजल्यावर पाणी चढवायचं असेल तर मोटर लागते. मग जर आपण आहार चांगला बलवान घेतला तर हे वरचे सगळे जे अवयव आहेत नाक, डोळा, वाणी, आपला गळा आणि मेंदूतले सगळे अवयव आणि पुन्हा त्यांना सगळ्यांना आच्छादित करणारे आपले केस, ह्या सगळ्यांना जर आपल्याला बल द्यायचं असेल, ह्यांची आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, ह्यांना सुंदर सुशोभित करायचं असेल तर हे मोटार ही आपली चांगल्या पॉवरने चालली पाहिजे. आणि म्हणून आहारातलं षड्रसात्मक आहार, सकस आहार, घरी बनवलेला सुयोग्य वरण भात, भाजी, चपाती हा जो आहार किंवा घरात बनवलेला शिरा, लाडू हे सगळं जे बलवान आहे हे सगळं व्यवस्थित सेवन केलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या भाज्या, विशेषत्वाने मेथी, कारले ह्या सगळ्यांचं सेवन झालं पाहिजे. अगदीच. हे झाले उपचाराच्या संदर्भातलं. अजून काही उपचार आहे त्याच्यात? त्यानंतर केस गळणे हे सगळ्यात प्रथम आधी आपण उपचार करताना आम्ही आधी लक्ष काय ठेवतो की जे केस गळतात ते आधी थांबवले पाहिजेत. ती गळती थांबली की मग जे नवीन येणारे केस आहेत ते रोमकूप उघडे करून मग त्या मुळांमध्ये, कारण आत केस असतात फक्त त्यांची मुळं बंद झालेली असतात, ते मुळांमधून ते रोमकूप उघडे करून त्यांना बाहेर काढणं आणि परत पूर्वी जे केस कमी झालेले आहेत किंवा केसांची जी डेन्सिटी कमी झालेली आहेत ती पुन्हा येण्यासाठी त्या पद्धतीने औषधं द्यायची. यामध्ये प्रामुख्याने गुडूची, आमलकी ज्याला आपण धात्री असं म्हणतो, आईप्रमाणे ती धारण करते अशी ही आवळा हा खूप केश आहे आणि सर्व प्रकारच्या आजारांमध्ये, केसांच्या सर्व तक्रारींमध्ये उपयोगी आहे. त्यानंतर मुस्ता, भृंगराज किंवा माका, कासिस, अब्रक, लोहभस्म, नवायस लोह, ताप्यादी लोह, धात्री लोह, आमलकी रसायन, शतावरी अश्वगंधा सिद्धघृत, ब्राह्मी, ज्येष्ठमध, सारस्वतारिष्ठ, लघुमालिनी वसंत, केशवटी ह्यासारखी औषधं खूप चांगली काम करतात. आपल्या राहुरी विद्यापीठाच्या धन्वंतरी ह्या उद्यानामध्ये मेंदी आणि भृंगराजाची चांगल्या प्रतीची रोपं पावसाळ्यात भेटतात. ती जर आपण घरी लावली आणि त्यांचा वापर नेहमी केला तर केसांसाठी खूप चांगला उपयोग होतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं औषध जे नाकामध्ये सोडायचं, नासाही शिरसोद्वारम असं म्हटलं जातं. डोक्यामध्ये जे काही आजार असतील, मायग्रेन असेल, उन्माद अपस्मार असेल, फिट्स येण्याची तक्रार असेल, केसांसंदर्भात आजार असतील किंवा डोळ्यांचे आजार असतील, ह्या सगळ्यांमध्ये नाकांमधून दिलेलं औषध हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बल, तेज, वर्ण वाढवण्यासाठी, शरीराला मजबूती देण्यासाठी ही औषधं आपल्याला मेंदूपर्यंत पोहोचवता येतात. आणि मग केसांची मुळं शिराच्या आतल्या बाजूला असल्यामुळे नाकाद्वारे सोडलेले त्रिफला घृत, अनुतेल, यष्टीमधू तेल, भृंगराज घृत यासारखी वेगवेगळी औषधं केसांच्या तक्रारींमध्ये अत्यंत उत्तम काम करतात.
जर चाई पडलेली असेल किंवा टक्कल असेल तर त्या स्थानिक भागाचं रक्तमोक्षण, एकतर जलोका हा एक औषधी किडा असतो की ज्यातनं फक्त खराब रक्त शोषलं जातं, किंवा सिरावेद म्हणजे सिरेद्वारे रक्तमोक्षण करून टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस येण्यास मदत होते. आणि जर अतिशय दुर्बलतेने किंवा जसं मी सांगितलं पांडू ह्या रोगामध्ये किंवा काही आजारांच्या दुर्बलतेमुळे जर केस गळती झालेली असतील तर रसायन औषधं किंवा वेगवेगळी बल्य औषधं, यापन बस्ती यांचा उपयोग होतो. आणि मग हे झाले उपचाराच्या संदर्भात, मग काही बाह्य उपचार सुद्धा आहेत का? केसांच्या औषधांमध्ये दोन्ही यांचा उपयोग चांगला होतो. एक आभ्यंतर चिकित्सा पद्धती जी मी आतापर्यंत सांगितली, दुसरा म्हणजे बाह्य उपचार, यांचा पण खूप चांगला उपयोग होतो. जर केसांमध्ये कोंडा झाला असेल तर संत्रा साल, सुगंधी कचोरा, नागरमोथा, त्रिफळा यांचं मिश्रण लावायचं. दही आणि आवळा चूर्ण यांचा जर आठवड्यातून एकदा लेप केला, तो 2-3 तास तो वाळेपर्यंत केसांवरती ठेवला आणि मग केस चांगले फक्त पाण्याने जरी धुवून घेतले तरी कोंडा त्याने कमी होतो. नेहमी केस खूप गळत असतील, जसं आत्ता सरांनी सांगितलं की किचनमध्ये जेवणात केस आला, अशी जर केस गळती असेल तर जास्वंद, कोरफड, कांदा, कांद्याचं बी, कुलिंजन, जटामांसी यांचा लेप लावावा. चाई किंवा टक्कल असेल तर तिथे रक्तमोक्षण केल्यानंतर कासीस, प्रवाळ पंचामृत, टंकन भस्म, गंधक रसायन यांचं मिश्रण कोरडं चोळायचं आणि मग त्यानंतर करंज तेल आणि निंब तेल यांचा लेप करायचा. केसांमध्ये जर उवा लिखा होत असतील, किडे होत असतील ज्याच्यामुळे फोड येतात, फुटकुळ्या येतात, त्याच्यामध्ये सीताफळांच्या बिया वाळवून ठेवायच्या, त्याची पावडर करायची. त्याला कधीच कीड लागत नाही. ती पावडर शेवग्याच्या रसाबरोबर किंवा शेवग्याच्या शेंगांबरोबर त्यांची पावडर करून त्या दोन्हींचा एकत्र लेप लावला तर उवा लिखा निश्चित नष्ट होतात. शेवगा हे अत्यंत कृमिघ्न, चांगलं कृमिघ्न औषध आहे. त्याच्यामुळे त्याचा आभ्यंतर आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीने आपण वापर करू शकतो. केस काळे करण्यासाठी जर अकाली पांढरे झालेले केस आहेत तर जर डाय वापरला तर त्याने अजून जास्त केस पांढरे होतात किंवा त्याचे बरेचसे दुष्परिणाम पण दिसतात. तर आयुर्वेदिक पद्धतीने जर आपल्याला केस काळे करायचे असतील तर त्यामध्ये वटाचे अंकुर, ज्या वटांच्या पारंब्या येतात ते वटांकुर, त्रिफळा चूर्ण, लोहभस्म, माका चूर्ण, ब्राह्मी, गुडूची आणि मेहंदी पावडर हे सगळं लोखंडाच्या कढईत रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर लावायचं. 2-3 तासांनी केस धुवून घ्यायचे. मेहंदी पावडरने केसांना जो लालसर रंग येतो तो माका पावडरने येत नाही. भृंगराजाचं चूर्ण आणि मेहंदी असं जर एकत्र लावलं तर केस करडे न होता काळे होतात. ह्यानंतर केस धुण्यासाठी वेगवेगळे शॅम्पू, कंडिशनर ह्याऐवजी जर 3 भाग शिकेकाई, 1 भाग रिठा, 1 भाग बावची, 1 भाग सुगंधी कचोरा, मुस्ता, ब्राह्मी, आवळा, माका किंवा त्रिफळा असं एकत्र भिजवलं आणि 1 तासानंतर ते पाण्यात कालवून ठेवायचं आणि 1 तासानंतर त्या पाण्याने केस धुतले तर कोणत्याही शॅम्पूची गरज पडत नाही, केस स्वच्छ निघतात. हे सगळं झाल्यानंतर केसांना आपण रोज कोणतं तेल लावू शकतो तर ह्यात सगळ्यात महत्त्वाचं रोज फक्त साधं खोबऱ्याचं तेल. पूर्वीपासून जसं आपण लहानपणापासून लावत आलोय तसं फक्त खोबऱ्याचं तेल रोज लावलं तरी चालतं. जर तुम्हाला औषधी तेल वापरायचं असेल तर मग माका, ब्राह्मी, जास्वंद, बावची, सुगंधी कचोरा, निंबत्वक, जटामांसी ह्या सगळ्यांची पावडर मिळून समजा 100 ग्रॅम असेल तर त्यात 400 ml तेल आणि 1600 ml पाणी, म्हणजे 1 भाग पावडर किंवा 1 भाग औषध, 4 भाग तेल आणि 16 भाग पाणी हे एकत्र उकळवायचं. तेल शिल्लक राहीपर्यंत उकळवायचं. मग ते तेल गाळून त्याचा वापर करता येतो. सगळी औषधं आपल्या ओपीडीत सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही तसाही संपर्क करू शकता. आता अजून एक शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय सांगते, तो म्हणजे तक्रधारा. जशी शिरोधारा केली जाते तशी केसांच्या कोंडा, चाई पडणे, केस गळणे ह्यामध्ये तक्रधारेचा उपयोग खूप चांगला होतो. त्यासाठी 1 लिटर दूध, 4 लिटर पाणी आणि 100 ग्रॅम मुस्ता म्हणजे नागरमोथा, ज्याला आपण म्हणतो महापुरे झाडे जाती तेथे वेलाळे वाचती, जो नागरमोथा आहे तो, ते हे सगळं उकळायचं. कोमट झाल्यावर त्याला दह्याचं विरजण लावायचं. दुसऱ्या दिवशी ते दही घुसळून घ्यायचं आणि त्याच्यात 1 लिटर आवळ्याचा रस किंवा आमलकी स्क्वाथ किंवा त्याचा काढा, आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा काढा हे एकत्र करायचं आणि उतानं झोपून त्या केसांवरती ह्या ताकाची, औषधी सिद्ध ताकाची त्याच्यावरती धार सोडायची जसं महादेवाला असते त्या पद्धतीने. आणि ह्याने केसांच्या सर्व तक्रारींमध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो. आणि ह्यानंतर पुन्हा परत हा आजार होऊ नये ह्यासाठी काही दिवस बल्य औषधं किंवा बल्य आहार विहार
ह्याचं सेवन करावं. अगदी श्रोते हो, अतिशय चिंता करण्याचं कारण नाही किंवा संभ्रमावस्थेत जाण्याचं कारण नाही. तुमच्या मदतीसाठी डॉक्टर सौ प्रतिभा खाबे यांचं श्री आयुर्वेद पंचकर्म सेंटर हे मल्हारवाडी रोड, राहुरी या ठिकाणी कार्यरत आहे. मॅडम, आज धावपळीचं युग बघितलं तर प्रत्येकाकडे आपण जी औषधं सांगितली आहे, जी इलाज सांगितलं, तर हे करण्यासाठी वेळ नाही किंवा ते उपलब्ध कुठे होतील हा आमच्या सर्व श्रोत्यांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झाला असेल. काय सांगता येईल, हे कुठं उपलब्ध होईल सर्व? यातली जी जी रोपं ह्या पद्धतीने जर पाहिजे असतील किंवा घरी लावण्यासाठी, परसबागेत लावण्यासाठी म्हणून जर पाहिजे असतील, तर ही सगळी आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या धन्वंतरी उद्यानात सगळी औषधं रोपं स्वरूपात आहेत. जर औषध स्वरूपात किंवा सिद्ध तेल किंवा सिद्ध पावडर किंवा केशरंजन तेल ह्या पद्धतीने जर पाहिजे असतील, तर ही सगळी आपल्या ओपीडीतसुद्धा उपलब्ध आहेत. किंवा केरळ, कोटॅकल ह्यांची जी सिद्ध औषधं असतात, जसं डॅन ऑइल, डॅन्डोरा ऑइल ह्यासारखी जी सिद्ध तेलं आहेत की ज्या ठिकाणी आयुर्वेद हा पूर्णपणे शुद्ध स्वरूपात असतो, अशी औषधं जर तुम्ही वापरलीत किंवा वैद्याच्या सल्ल्याने व्यवस्थित वापरली तर त्याचा उपयोग चांगला होतो. अगदीच श्रोते हो, खऱ्या अर्थानं आपल्या केसाचं सौंदर्य जपण्यासाठी जे लोक डाय करत असतील किंवा वेगवेगळे बाकीचे ज्या जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला सर्व समाज माध्यमातून, यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून वगैरे ज्या काही जाहिरातीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जे प्रोडक्ट येत असतील, तर त्याच्याकडे अतिशय उघडा डोळ्या आणि बघा नीट या माध्यमातून आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. आणि आपलं आरोग्य आपल्या हातामध्ये आहे हे आयुर्वेद आपल्याला सांगत असताना डॉक्टर प्रतिभा निलेश खाबे मॅडमनी जे सांगितलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण श्री आयुर्वेद पंचकर्म सेंटर या ठिकाणी त्यांचे सगळे जे काही केसांच्या निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारी जी औषधं असतील किंवा जे काही आयुर्वेदिक उपाय असतील तर ते त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. मॅडम, मग हे केसांचं आरोग्याचं जर निरोगी ठेवायचं असेल तर काय कोणती पथ्यसुद्धा पाळणं गरजेचं आहे का? नक्कीच. जसं मी सांगितलं, सकस आहार, त्यामध्येच मग मूग, उडीद, कुळीथ ह्यासारख्या आहारांमध्ये नेहमी सेवन पाहिजे. कारण माश हे बल्य सांगितले, ज्याला उडीद आपण म्हणतो, ते अतिशय बल्य आणि केशवर्धक सांगितलेलं आहे. त्यानंतर रोजच्या जेवणात, रोजच्या आहारामध्ये दूध, तूप किंवा ज्याला आपण पंचगव्य म्हणतो, पंचामृत म्हणतो, त्या सगळ्याचं सेवन पाहिजे. तसंच ते लावलं पण गेलं पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी तुपाचा एक धार नाकांना, कानांना किंवा डोक्याला अशी लावली गेली पाहिजे. आंबा, आवळा, डाळिंब ह्यांचं सेवन अतिशय पाहिजे. नारळ न चुकता ओला नारळ, शहाळं हे घेतलंच गेलं पाहिजे. आपण पाहतो केरळमध्ये सगळ्यात चांगले केस असतात. तिथे जे काही पदार्थ बनवले जातात ते नारळाच्या तेलात किंवा खोबऱ्याच्या तेलात किंवा नारळाचा अतिप्रमाणात वापर हा तिथे दिसतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या केसांच्या स्निग्धतेत दिसतो. त्याच्यामुळे नारळाचा वापर पाहिजे. त्यानंतर आंबाडी, पडवळ, शेवगा आणि मोहरीच्या पानांची भाजी, सरसोची भाजी असं जे म्हणतो, ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. गव्हाचा चीक अतिशय बल्य आहे, ताकद देणारा आहे, त्याच्यामुळे त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि बदाम, अक्रोड, केळी, खजूर, मनुका यांचा वापर पाहिजे. जाता जाता एक आठवलं म्हणून सांगते, जेव्हा केसांच्या डायचे दुष्परिणाम दिसतात किंवा त्याचा त्वचेवरती परिणाम, डोळ्यांवरती परिणाम, त्याचे जे दुष्परिणाम जाणवतात, त्यासाठी दशांग लेप म्हणून एक आयुर्वेदिक औषध आहे, ज्याच्यात 10 औषधी असतात, ज्या त्वचाच्या हितकर असतात. ते जर लावलं तर त्याचे केसांच्या डायचे दुष्परिणाम त्याने निघतात. अगदीच. मॅडम, फक्त आता एक श्रोत्यांच्या वतीने माझा असा प्रश्न असेल की ह्या आयुर्वेदिकाच्या ज्या आपण उपाय सांगितल्यात, सगळ्या गोष्टी सांगितल्यात, अनेक श्रोत्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की हे आयुर्वेदाचे जे काही उपाय आहेत ते थोडेसे कॉस्टली असतात. काय सांगता येईल, याचं निराकरण कशा पद्धतीनं आपण कराल? कॉस्टली निश्चित नसतात. होतं काय की आयुर्वेदाकडे जेव्हा रुग्ण येतात ना, तर खूप गोष्टी म्हणजे वेळ गेल्यानंतर किंवा बऱ्याच औषधं सेवन केल्यानंतर आलेले असतात. मग त्या औषधांनी झालेले दुष्परिणाम किंवा व्याधी जुना झाला आहे, द्यावी लागणारी औषधंही थोडे दिवस जास्त द्यावी लागतात, म्हणून ते कॉस्टली वाटतात. पण तरी पण ग्रामीण भागात त्या किमतीची औषधं नाही आहेत. कमी किंमत किंवा दर्जेदार औषधं अशी मी पहिल्यापासून ती पॉलिसी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित रुग्णांना कॉस्टली वाटणार नाही. अगदी श्रोते हो, खऱ्या अर्थानं तुमच्या मनातल्या प्रश्नाला मॅडमने उत्तर दिलेलं आहे. आणि आपण असं कोणतीही काळजी करण्याचं किंवा विचारात संभ्रमात न राहता आपल्या केसांचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि ऑनलाईनच्या माध्यमातून असेल आणि आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण केसांच्या समस्या याविषयी डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाबे मॅडम यांनी जी दिलेली माहिती आहे आपण ऐकत असाल तर निश्चितपणे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. आपल्या केसांच्या सौंदर्यासाठी जरूर तुम्ही श्री आयुर्वेद पंचकर्म सेंटर, मल्हारवाडी रोड, राहुरी या ठिकाणी जायचं
घ्यायचं आहे आणि आपल्या केसांच्या समस्यांचं निराकरण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतोय 940 473 4010 आणि पुन्हा एकदा मी त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 9404734010. तर जरूर आपण त्या ठिकाणी आपण त्या आपल्या समस्यांचं निराकरण करू शकता. काही श्रोते मॅडम आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकत असतील आणि अशा श्रोत्यांना जर हे असे तुमचे प्रोडक्ट जर हवे असतील तर ते कसे उपलब्ध होतील? त्यांनी फोनवर संपर्क साधावा. मी आत्तापर्यंत 25 वर्षापासून बाहेरगावच्या रुग्णांना विनामूल्य कुरिअरच्या पद्धतीने औषधं देते. तर फोनवर संपर्क करून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने त्यांच्या तक्रारी जाणून घेऊन मग त्या पद्धतीने औषधं किंवा काही घरगुती उपाय त्यांना मला सांगता येतील. अगदीच निश्चितपणे श्रोते हो, आपल्याला म्हटलेलं आहे की गुड हेअर स्पीक्स लाऊडली दॅन द वर्ड्स असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं आपल्या केसांचं सौंदर्य प्रत्येकाला आपल्याला हवंसं असं वाटणारं आपल्या केसांचं सौंदर्य. कारण एखाद्या मंदिराचं परिपूर्णत्व किंवा पूर्णत्व मंदिराला त्या कळसामुळे येत असतं, तसं आपल्या शरीराला पूर्णत्व हे आपल्या डोक्यावरच्या केसांमुळे येत असतं. हेच निश्चित यातनं आपल्याला जाणवायला मिळेल. आरोग्यम धनसंपदा या विशेष कार्यक्रमामध्ये प्राध्यापक डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाब्या मॅडम बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी केसांच्या समस्या आणि त्याचे विकार आणि त्याच्यावरचे उपचार याबद्दल अतिशय सविस्तरपणे आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी आपला काय सल्ला असेल? केस कमी आहेत म्हणून आपला कॉन्फिडन्स लूज न करता आपण आपली जी तक्रार आहे, जरी अनुवंशिकरित्या जरी केस कमी असतील तरी आपण औषधांनी त्यांची परिपूर्तता करू शकतो किंवा त्या सुंदर केसांसाठी प्रयत्न करू शकतो. फक्त संपर्क आणि योग्य वेळेवर औषधं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी निश्चितच श्रोते हो, खऱ्या अर्थानं डॉक्टर सौ प्रतिभा निलेश खाब्या मॅडम या गेल्या 25 वर्षापासून या MD गोल्ड मेडलिस्ट आणि PhD म्हणून आपण कार्यरत आहेत आणि आयुर्वेद पंचकर्म सेंटर मल्हारवाडी रोड या ठिकाणी त्या अतिशय छान पद्धतीनं आपल्या पेशंटच्या समस्यांचं निराकरण करत आहेत, कार्यरत आहेत. मॅडम, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांसाठी संपूर्ण अशी माहिती दिली. त्याबद्दल 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने, सर्व श्रोत्यांच्या वतीने, ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते ऐकत असतील त्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि आपल्या निरामय आणि भावी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. मला या ठिकाणी बोलवलात आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल मनापासून आभार.